तर आमचा हक्क आम्ही मिळवला असं जरांगे पाटील म्हणतात। संपूर्ण मराठा समाज आरक्षणात गेला असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आम्ही आरक्षण टप्प्याटप्प्यात मिळवलंय असं जरांगे म्हणतात। कोर्टात गेले तरी काही होणार नाही असाही जरांगेंचा छाती ठोकपणे दावा आहे। मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेटियरच्या जाणार आहेत। मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे। सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणार आहे। काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही, आणि आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला। आम्ही आमचं गरीब मराठी, आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो, काय करायचं, कसं मिळवायचं आहे, आत्तापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे। त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही, काही गरज नाही। जे आर चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं। मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली, त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा। त्याला पक्का माहिती आहे काय ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडत आहेत कुंकडे बी, त्याला पक्का माहीत होतं की हे आरक्षण घेणारच आहे। मला आता बळीचा बकरा केला आहे मंत्रिपद देऊ अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती, ती मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती। कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत, आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।